नवी मुंबई के सानपाड़ा में स्थित डॉक्टर अग्रवाल्स आई हॉस्पिटल ने शहर को अत्याधुनिक नेत्र उपचार की दिशा में एक नई सौगात दी है। अस्पताल में नवी मुंबई का पहला कैटालिस प्रिसिजन लेजर रोबोटिक मोतियाबिंद सर्जरी प्लेटफॉर्म लॉन्च किया गया है। सानपाड़ा सेक्टर 17 स्थित एडवांस्ड आई हॉस्पिटल एंड इंस्टीट्यूट, जो डॉक्टर अग्रवाल्स आई हॉस्पिटल की यूनिट है, अब इस अत्याधुनिक तकनीक से लैस हो गया है। इस नए रोबोटिक मोतियाबिंद सर्जरी सूट का उद्घाटन नवी मुंबई की महापौर सुजाता सूरज पाटिल ने किया, जबकि उपमहापौर दशरथ भगत कार्यक्रम में विशिष्ट अतिथि के रूप में मौजूद रहे। इस मौके पर डॉक्टर वंदना जैन ने बताया कि यह अगली पीढ़ी का ब्लडलेस लेजर प्लेटफॉर्म है, जिसमें हाई रिजोल्यूशन 3D इमेजिंग और कंप्यूटर नियंत्रित रोबोटिक लेजर तकनीक का उपयोग किया जाता है। इससे सर्जरी अधिक सटीक, सुरक्षित और तेज बनती है, साथ ही मरीज की दृष्टि में जल्दी सुधार होने में मदद मिलती है। डॉक्टर अग्रवाल आई केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून आज एका नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे मोतीबिंदू सारखा आजार जो ऑपरेट करायला किचकट असायचा त्याच्यासाठी सर्वात सोपी आणि सुलभ पद्धती आणलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून रिकव्हरी रेट जो आहे तो 99% असणार आहे आणि पेशंट दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला लागू शकतो, अशा पद्धतीची ही टेक्नॉलॉजी आहे। नवी मुंबईमध्ये नेहमीच आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचं स्वागत केलेलं आहे आणि अशा माध्यमातून जे आपण बोलतो पंचेंद्रिय, त्याच्यापैकी डोळा हा सर्वात महत्वाचा अवयव आहे आपला आणि त्याची काळजी प्रत्येक जण घेत असतो आणि अशा वेळी जेव्हा मोतीबिंदू सारखा आजार, ज्याला वयाची सीमा नाहीये, लहानांपासून तर वयस्करपर्यंत कोणालाही तो आजार होऊ शकतो आणि खूप दुखणं सहन करण्यापेक्षा पेनलेस आणि फास्ट रिकव्हरी रेट असलेली ही सर्जरी जी ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डॉक्टर अग्रवाल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होणार आहे। आम्हाला आनंद आहे की या प्रभागाचा आम्ही गेल्या 2005 पासून याचं प्रतिनिधित्व करतो आणि ज्या वेळेला प्रभागामध्ये असे चांगले हॉस्पिटल्स येतात, ज्या ठिकाणी आधुनिक मशिनरीज असतात, एक्सपर्ट डॉक्टर्स असतात, ज्यांना मदत करणारे त्यांचे जे सेवक असतात, टेक्निशियन्स असतात, अशा वेळेला नागरिकांना त्याचा चांगल्या सुखसुविधा मिळतात आणि हे हॉस्पिटल आपल्या प्रभागात असल्यामुळे आम्हाला त्याचा आनंद आहे आणि आमचा सतत पाठिंबा आहे। फक्त एवढंच आहे की चांगली सुविधा आहे, अति चांगली सुविधा आरोग्य देत असताना गोरगरिबांना देखील मदत करतात असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं। अधिक चांगली मदत करावी अपेक्षा आहे। The Catalyst robotic precision cataract surgery machine is one of the most advanced femtosecond cataract surgery machine in the world। जो इस टेक्नोलॉजी में क्या है कि इस टेक्नोलॉजी में जो कैटरेक्ट के डिफिकल्ट स्टेप्स होते हैं वो सारे लेजर के प्रति किए जाते हैं, जिससे सेफ्टी, प्रिसिशन एंड कंसिस्टेंसी ऑफ द रिजल्ट्स जो पेशेंट को हम डिलीवर कर सकते हैं वो बहुत ही ज्यादा अच्छे हो जाते हैं। जैसे कि मैडम ने बोला कि पेशेंट का रिकवरी, पेशेंट की आईज की सेफ्टी और पेशेंट को जो अपना डे टू डे की एक्टिविटीज हैं वो सारी चीजें पेशेंट को एक एडवांस लेवल पे मिल जाती हैं। पेशेंट अगले दिन से अपना सारा काम कर सकता है, पेशेंट को पेन नहीं होती है, पेशेंट को सेफ्टी मिलती है। और इस टेक्नोलॉजी से सबसे ज्यादा एडवांटेज ऐसे लोगों को मिलता है जिनका सर्जरी बहुत कॉम्प्लिकेटेड होता है, मतलब किसी को चोट लग गई और लेंस अपनी जगह से हिल गया, या किसी का मोतिया बहुत ही ज्यादा पक गया है और अभी फटने वाला है। ऐसे पेशेंट्स को इस टेक्नोलॉजी के द्वारा बहुत ही सेफ और बहुत प्रिसाइज और एकदम अच्छे रिजल्ट्स इस टेक्नॉलॉजी से हम लोग दे पाते हैं। आम्ही ऑलरेडी त्याच्याबरोबर कोलॅबोरेटेड आहे। हे जसं मी सांगितलं, आम्ही ऑलरेडी दिस इज नॉट अ हॉस्पिटलचं इनॉग्रेशन, आपलं एक टेक्नॉलॉजीचं आपलं आज इनॉग्रेशन झालं। आम्ही कॅम्प ऑलरेडी घेतोय, तर इथे सरांच्या इन्फॉर्मेशनसाठी, बाकीच्यांसाठी ऑलमोस्ट 50 ते 60 कॅटरॅक्ट सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट केल्या जातात। बऱ्याचशा महिन्याला बऱ्याचशा समाज माध्यमातून काही आश्रम्स आहेत, बरेचसे सिनियर सिटीजन जे आपले इथले युनिट्स आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती आहे तिथे बऱ्यापैकी त्यांचे फ्री कॅम्प्स होतात। ज्यांचं अफोर्डेबिलिटी नाही आहे त्यांना आपण फ्री ऑफ सर्जरी कॉस्ट करतो, काहींचा खर्च आपण कमी करतो। सो ट्रूली स्पीकिंग या सगळ्या गोष्टी आहेत। आज आपला बेसिकली टेक्नॉलॉजीचं इनॉग्रेशन झालं। ही टेक्नॉलॉजी किती लोकांना फायदा असेल? सो जसं मी सांगितलं,
आहे टेक्नॉलॉजी एक सर्जरीसाठी, तर प्रत्येक जणासाठी ही सुविधाजनक नसते. असं नाही आहे की माझ्याजवळ जास्त पैसे म्हणून मला हीच करायची आहे. सो काही क्रायटेरिया असतात आणि क्रायटेरियाचे टेस्ट आपण करतो आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या क्रायटेरिया जर फुलफिल झाल्या तर मग ही टेक्नॉलॉजी आपण त्या पेशंटला ऑफर करतो.